सर्वांना प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन मी आपल्या प्रत्येकासोबत शेअर करणार आहे. तर प्रियांनो, खरंच आज परमेश्वराचं वचन आज आपल्याशी काय बोलते आपण बघूया. आपण लूक याचा 12वा अध्याय आणि 35 वचनापासून आपण काही वचनं बघूया. आणि बघा प्रियांनो, वचनाच्या टायटल आहे जागृतीची आवश्यकता व इमानी कारभाराचा दृष्टांत. हालेलुया. आणि बघा, देवाचं वचन सांगतं, तुमच्या कंबर बांधलेला व दिवे लावलेले असू द्या. आणि धनी लग्नाहून येईन दार ठोकीत, तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे, म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. हालेलुया. प्रियांनो, बायबल आज आपल्याला सांगत आहे का आपल्याला जागृतीची आवश्यकता आहे. कारण आपण प्रत्येकाला माहीत आहे का प्रभू येशू ख्रिस्त हा येणार आहे. लवकरच तो घेण्यासाठी आपल्याला त्याच्या विश्वासणाऱ्याला तो येणार आहे. कारण ज्यावेळेस आता आपण जगाची परिस्थिती बघते प्रियांनो, आणि बायबलमधले लिहिलेली प्रत्येक गोष्ट आज खरी ठरत आहे प्रियांनो. आणि म्हणून आज आपल्या विश्वासणाऱ्या भाऊ बहिणीला गरज आहे का आज आपण जागा असलं पाहिजे प्रियांनो. आपल्याला जागृतीची आवश्यकता आहे. देवाचं वचन सांगतं का तुम्ही वाट पाहत असलेल्या माणसासारखी प्रियांनो. खरंच आपण देवाची येण्याची आपण वाट पाहत असलेल्या माणसासारखं आपण असलं पाहिजे. आणि आपण कसं परमेश्वराची वाट पाहणार प्रियांनो. खरंच आपल्याला माहीत आहे का आपला प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. म्हणून प्रार्थनेत राहणं, वचनात राहणं, प्रार्थनेत वेळ घालवणं, वचनात वेळ घालवणं, देवाच्या सानिध्येमध्ये बसणं, त्याची स्तुती करणं आज आपल्याला गरजेचं आहे. त्याचं काम करणं आज आपल्याला गरजेचं आहे. आज आपल्याला जागृतीची आवश्यकता आहे. त्याच्या इच्छाप्रमाणे चालणं, त्याच्या वचनाप्रमाणे चालणं, त्याच्या मागं चालणं, त्याच्यावर विश्वास ठेवून चालणं आज आपल्याला गरजेचं आहे प्रियांनो. आपण या जगात गोंधळून जायचं नाही प्रियांनो. जगातल्या गोष्टीत आपण गोंधळून नाही जायचं. आपला वेळ आपण व्यर्थ नाही घालायचा प्रियांनो. कारण की देवाचं वचन सांगतं, तुमच्या कंबर बांधलेले व दिवे लावलेले असू द्या. आम्ही आपल्या कमरा बांधलेल्या असल्या पाहिजे प्रियांनो. आत्मिकरित्या परमेश्वराचं वचन आपल्याला बोलते का तुमचे दिवे पेटलेले असू द्या, तुमच्या कमरा बांधलेल्या असू द्या. तुम्ही तयार असा, कारण प्रभू कोणच्या घटकेस येईल हे तुम्हाला माहीत नाही. कारण प्रकटीकरणामध्ये पण आपल्याला देवाचं वचन सांगतं का मी चोरासारखा तुझवर चालून येईल. मी केव्हा येईल हे तुला कळत नाही. म्हणून तू काय हो, तू जाग हो. आज आपल्याला आत्म्यात जागृतीची गरज आहे. आत्म्यात आज आपल्याला जागर राहण्याची गरज आहे. देवाची वाट पाहण्याची आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालण्याची, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये राहण्याची आज आपल्याला गरज आहे प्रियांनो. खरोखर परमेश्वराचं हे छोटंसं वचन आज आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन.